संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आले, पण घरात बसलेले पाहुणे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हॉलमध्ये 8-9 पाहुणे बसले होते आणि किचनमध्ये जेवणाची कसलीच तयारी झालेली नव्हती. मला बघून माझी सासू हसत म्हणाली, "नीलम, सगळे पाहुणे तुझ्या हातच्या जेवणाची वाट बघत बसले आहेत." पण त्यावेळी मला माहीतच नव्हतं की हे फक्त जेवण नाही, तर माझ्या आत्मसन्मानाची परीक्षा होती. आणि काही वेळातच एक असे सत्य समोर येणार होते, ज्याने घरातले सगळे लोक सुन्न होणार होते. शेवटी त्या रात्री असं काय झालं होतं? मी ऑफिसमधून घरी आले, फ्लॅटचे दार उघडले आणि समोरचे दृश्य बघून माझी पावले जागेवरच थांबली. मी रोज सकाळी घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघत असायचे. आज पूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करून माझे डोळे जळत होते. डोकं जड झालं होतं आणि पायात एवढा पण जीव राहिला नव्हता की पायऱ्या चढून वर यावं. पूर्ण वाटेत मी हाच विचार करत होते की घरी जाऊन फ्रेश होऊन आरामात बसावं आणि शुभमला बाहेरून जेवण ऑर्डर करायला सांगावं. जेवण करून लगेच झोपावं. पण जसा फ्लॅटचा दरवाजा उघडला, त्यावेळी मला समजलं की आजची रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट रात्र ठरणार आहे. माझा छोट्या हॉल पाहुण्यांनी भरला होता. 1-2 नाही तर पूर्ण 9 पाहुणे घरात सोफ्यावर येऊन आरामात बसले होते. माझी सासू सोफ्यावर मधोमध अशी बसली होती जणू ती कोर्टाची न्यायाधीश आहे. थोरली आत्या त्यांच्या बाजूला बसली होती आणि माझी नणंद माया फोनमध्ये बघून हसत होती. मामा मामी असे मिळून जवळजवळ 8-9 पाहुणे घरात बसले होते. सगळ्यांनी माझ्याकडे असे बघितले जणू अगोदरच ठरवले होते की आता तमाशा सुरू होणार आहे. मी सवयीप्रमाणे सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला, पण कुणाच्याही चेहऱ्यावर प्रेम, आपलेपणा नव्हता. तेवढ्यात माझी सासू हसून म्हणाली, "आलीस सूनबाई, चल आता लवकर लवकर किचनमध्ये जा. सगळे लोक 2-3 तासांपासून तुझ्या हातच्या जेवणाची वाट बघत बसले आहेत." त्यांच्या आवाजात प्रेम कमी, हुकूम जास्त वाटत होता. मला एक क्षण तर काही समजलेच नाही. मी हळूच किचनमध्ये डोकावून बघितले, तर किचन एकदम शांत होते. भाजीची पिशवी तशीच पडलेली होती. साधं पीठसुद्धा मळून ठेवलेलं नव्हतं. किचन कट्टा जशाच्या तसा स्वच्छ होता. याचा अर्थ अजून कोणीही किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी पण केली नव्हती. ते बघून माझ्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं. जर सकाळी आईने मला फोन करून सांगितलं असतं, तर ऑफिसमधून येतानाच बाहेरून जेवण पॅक करून घेऊन आले असते किंवा आज ऑफिसमधून सुट्टी घेऊन लवकर घरी आले असते. पण इथे तर जाणून बुजून माझे सगळे लोक वाट बघत बसले होते. मी हळू आवाजात सासूला म्हणाले, "आई, अगोदर तुम्ही मला सांगितलं असतं की आज घरी पाहुणे येणार आहेत, तर मी अगोदरच तयारी करून ठेवली असती." माझं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं, तोपर्यंत थोरल्या आत्या टोमणा मारत हसत म्हणाल्या, "आजकालच्या नोकरी करणाऱ्या सुनांना फक्त कारणं सांगायला येतात. आमच्या जमान्यात तर शेतात कामं करून पण 15-20 लोकांचं जेवण बनवत असत." माया पण लगेच टोमणा मारत म्हणाली, "वहिनी तर दिवसभर ऑफिसमध्ये एसीत बसून आली आहे, त्यामुळे थकली असेल." त्यांचं बोलणं ऐकून हॉलमध्ये सगळे गालातल्या गालात हसायला लागले. मी शुभमकडे बघितले. ते पण तेवढेच थकले होते जेवढी मी, कारण ते पण कंपनीत पूर्ण दिवस मीटिंगमध्ये अडकलेले होते. पण त्यांना घरी आल्यावर कुणीही बोललं नाही की शुभम जा जाऊन किचनमध्ये जेवण बनव. सगळ्यांची नजर फक्त माझ्यावर होती, कारण मी या घरची सून होते. मी रागात मुठ्या आवळल्या आणि काही न बोलता शांतपणे किचनमध्ये गेले. आत गेल्यावर मला पूर्ण विश्वास बसला होता की हा सगळा जाणून बुजून अगोदरच करून ठेवलेला प्लॅन होता. चिकन फ्रीजमधून बाहेर पण काढून ठेवलं नव्हतं आणि नाही कुठल्या मसाल्याची तयारी करून ठेवली होती. म्हणजे याचा अर्थ मागच्या 2-3 तासांपासून बाहेर बसलेल्या एकानेही साधा एक कांदा पण चिरला नव्हता की लसूण सोलून ठेवला होता. ते सगळे आरामात चहा नाश्ता करून गप्पा मारत माझी वाट बघत बसले होते. म्हणजे मी ऑफिसमधून आल्या आल्या किचनमध्ये झुंपली जावी. तेवढ्यात मागून सासूचा आवाज आला. माझी सासू त्यांच्या नंदेला म्हणाली, "यमुनाताई, मी तुम्हाला म्हणाले होते ना, नोकरी लागल्यावर सुनांना असं वाटतं की त्यांच्यावर असलेल्या घरातल्या जबाबदाऱ्या आता संपल्या आहेत. आज सगळ्यांच्या समोर बघूया, माझ्या सुनेमध्ये काही संस्कार उरले आहेत का नाहीत." त्यांचं बोलणं ऐकून आता माझ्या पूर्णपणे लक्षात आलं होतं की ही फक्त जेवण बनवण्याची गोष्ट नव्हती,
तर ही माझ्या संस्कारांची परीक्षा होती. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता की मी बाहेर दिवसभर कितीही काम करू दे, कितीही पैसे कमवू दे, पण या घरात माझी ओळख फक्त घरातल्या किचनपुरतीच मर्यादित आहे. मी मागे वळणार होते तेवढ्यात शुभम किचनमध्ये आले. त्यांनी सगळ्या किचनमध्ये नजर फिरवली. मग भाजीची पिशवी, कांदे, लसूण प्लेटमध्ये घेऊन सरळ बाहेर हॉलमध्ये गेले आणि त्या सगळ्या गोष्टी टेबलवर ठेवल्या. हॉलमध्ये बसलेले सगळे त्यांच्या तोंडाकडे बघायला लागले. ते शांत पण कठोर आवाजात म्हणाले, म्हणजे दुपारपासून तुम्ही सगळे लोक या घरात येऊन बसला आहात. चहा नाश्ता पण करून झाला, गप्पा पण मारून झाल्या, पण साधा कुणीही किचनमधल्या कामाला हात लावला नाही. साधा एक कांदा पण कापून ठेवला नाही, कारण सगळे माझ्या बायकोची वाट बघत बसला होता. कुणीही उत्तर दिले नाही. मुलाचं बोलणं ऐकून माझी सासू लगेच म्हणाली, घरच्या सुनेचं कामच असतं जेवण बनवणं, यात एवढा विचार करण्यासारखं काय आहे? शुभम आईचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले, मग या घरात बाकीचे सगळे लोक काय तमाशा बघायला आले आहेत का? जर नीलमच्या जागेवर माया ऑफिसमधून काम करून रात्री घरी आली असती तर तू काय तिच्याकडून पण हीच अपेक्षा केली असतीस का? भावाचे बोलणे ऐकून मायाचा चेहरा उतरला. माझी सासू रागात उठून उभी राहिली आणि म्हणाली, स्वतःच्या बहिणीची तुलना तू तुझ्या बायकोसोबत करणार आहेस का? शुभम खूप शांततेत म्हणाले, आई, मी तुलना करत नाही, तर फक्त हे विचारत आहे की नियम फक्त घरातल्या सुनेसाठीच का असतात? हॉलमध्ये बसलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात गायब झाले. थोरल्या आत्या गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली, शुभम बाळा, एवढा राग चांगला नसतो. सूनबाईने जरा जास्त जेवण बनवले तर कुठे डोंगर कोसळणार आहे. पण यावेळी मला पहिल्यांदा जाणीव झाली की शुभमच्या डोळ्यात फक्त राग नव्हता, तर त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा अगोदरच संशय आला होता. त्यांनी वळून माझ्याकडे बघितले आणि नंतर त्यांच्या आईकडे बघून म्हणाले, आई, खरं खरं सांग, तू या सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलावलं आहेस ना? का माझ्या बायकोचा सगळ्यांच्या समोर अपमान करण्यासाठी? त्यांच्या बोलण्याने हॉलमध्ये एवढी शांतता पसरली की घड्याळाचा टिकटिक आवाज पण ऐकू येत होता. शुभमचा प्रश्न हॉलमध्ये घुमत होता, पण त्याचं उत्तर घरात कोणाकडेही नव्हतं. काही पाहुण्यांनी माना खाली घातल्या, तर काही असे बसले जणू त्यांना याच्याशी काही देणं घेणंच नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वीच तर सगळे लोक मला टोमणे मारत होते. माझ्या सासूने चेहऱ्यावर बनावटी हसू आणण्याचा प्रयत्न केला आणि सोफ्यावरून उठून हळू आवाजात म्हणाल्या, शुभम, तुला स्वतःच्या आईवर संशय येत आहे का? माझी तर फक्त एवढीच इच्छा होती की माझ्या सुनेने माझ्या पाहुण्यांची इज्जत करायला शिकावी. यात चुकीचं काय आहे? त्यांचं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं. तेवढ्यात शुभमने भाजीची पिशवी उचलून त्यांच्यासमोर ठेवली आणि म्हणाले, आई, जर इज्जत करायला शिकवायचीच होती तर कमीत कमी जेवण बनवायची तयारी तरी करायची होतीस. इथे तर साधा कांदा लसूण पण सोलून ठेवलेला नाही, गॅस पण पेटवलेला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही लोक माझी बायको घरी यायची वाट बघत बसला होता. हे ऐकून थोरल्या आत्या मध्येच म्हणाल्या, अरे शुभम, सूनबाईने जर 2 तास जास्त मेहनत केली तर काय होईल? घरातल्या बायकोचं हेच काम असतं. आज मी पहिल्यांदा आत्यांकडे बघून उत्तर देत म्हणाले, आत्या, जास्त मेहनत करण्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला प्रॉब्लेम या गोष्टीचा आहे की मला माणूस नाही, फक्त सून समजले जाते. जर सकाळी मला एक फोन केला असता तर ऑफिसमधून येताना मी जेवण पॅक करून घेऊन आले असते, पण मला जाणून बुजून अंधारात ठेवलं गेलं. माझे बोलणे ऐकून मामा मामी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. बहुतेक त्यांना पण पहिल्यांदा असं वाटलं असावं की गोष्टी चुकीच्या दिशेने गेल्या आहेत. तेवढ्यात माझी नणंद मोठ्या आवाजात म्हणाली, वहिनी, एवढं नाटक करायची काय गरज होती? घरात पाहुणे आले आहेत तर त्यांच्यासाठी जेवण बनवलंस तर तुझी इज्जत कमी झाली असती का? मी त्यांच्याकडे बघून शांत स्वरात म्हणाले, मायाताई, आज तुम्ही सकाळपासून ऑफिसमध्ये काम करून थकून घरी आला असता आणि घरी आल्यावर 8-10 लोक तुमची वाट बघत बसले असतील, तेव्हा पण काय तुम्ही असेच बोलला असता का?
त्यांच्याजवळ याचं काहीच उत्तर नव्हतं. त्यांनी नजर चोरली. तेवढ्यात माझे सासरे मोठ्या आवाजात म्हणाले, बस, खूप झालं. छोट्याशा गोष्टीचा तुम्ही तमाशा बनवला आहे. शुभमने लगेच बाबांकडे बघितले आणि म्हणाले, बाबा, तमाशा मी बनवला नाही. तमाशा तर तेव्हा सुरू झाला होता जेव्हा माझ्या बायकोला न सांगता 8-10 लोकांना समोर अचानक उभं केलं होतं. घरातले वातावरण तापले होते. तेवढ्यात माझी नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या प्लेटवर गेली, ज्यामध्ये अर्धे समोसे खाऊन ठेवले होते. मला लगेच समजलं की या लोकांचा आलेला चहा नाश्ता झाला आहे. म्हणजे या सगळ्यांना एवढी भूक पण लागलेली नव्हती. फक्त हे सगळं नाटक मला किचनमध्ये ढकलण्यासाठी केलं गेलं होतं. तेवढ्यात बाजूच्या काकू, ज्या आत्तापर्यंत शांत बसून सगळं ऐकत होत्या, त्या हळू आवाजात म्हणाल्या, शांता, सुनबाई बरोबर बोलत आहे. तू कमीत कमी तिला एक फोन तरी करायला हवा होतास. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या सासूचा चेहरा पडला. कदाचित त्यांना आशा नव्हती की कोणीतरी त्यांच्या विरोधात बोलेल. त्या लगेच विषय बदलून म्हणाल्या, अरे तुम्हा लोकांना माहीत नाही. नोकरी लागल्यापासून तिचे तर घरातल्या कामात मनच लागत नाही. आज तिला थांबवलं नाही तर उद्या तर ते आम्हाला पण विचारणार नाही. आईंचं बोलणं ऐकून मी हैराण झाले. कारण मागच्या 3 वर्षांपासून मी रोज रात्री घरी आल्यावर जेवण बनवत होते, घरातली सगळी कामं करत होते आणि घराचा अर्धा खर्च पण उचलत होते. पण मी कधीच कुणाकडे तक्रार केली नव्हती. तेवढे शुभम आमच्या खोलीत गेला आणि आतून एक मोठी फाईल घेऊन बाहेर आले. टेबलवर ठेवून म्हणाले, आई, आज तू आपल्या सगळ्या पाहुण्यांना बोलावलं आहेस, तर एक गोष्ट सगळ्यांच्या समोर स्पष्ट व्हायला हवी. माझी सासू घाबरली आणि म्हणाली, याचा काय अर्थ? शुभमने त्या फाईलमधले पेपर बाहेर काढून सगळ्यांच्या समोर ठेवले. ते मागच्या 2 वर्षांचे बँकेचे स्टेटमेंट होते. ते म्हणाले, या घरातली सगळी बिलं, मायाच्या कॉलेजचा खर्च, बाबांची औषधं, घरातले राशन, या सगळ्यांचे पैसे नीलम देते. आत्यांनी पेपर घेऊन बघायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. शुभम म्हणाले, ज्या मुलीला तुम्हाला फक्त घरात बसून ठेवायचे होते, तीच मुलगी या घराची अर्धी जबाबदारी, खर्च उचलत आहे. पण आजपर्यंत ती याबद्दल कोणाच्या समोर काही बोलली नाही. सासऱ्यांनी हैराण होऊन माझ्याकडे बघितले. कदाचित त्यांना जाणीव झाली होती की मी गुपचूप किती सहन करत आहे. पण सगळ्यात मोठा धक्का बसायचा बाकी होता. शुभमने एक शेवटचा कागद फाईलमधून बाहेर काढला, आईंच्या समोर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, आई, हे तेच मेसेज आहेत जे तू 3 दिवसापूर्वी आत्याला पाठवले होतेस. तू त्यात लिहिले होतेस की सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना घरी बोलव. सूनबाईंचा अहंकार मला सगळ्यांच्या समोर तोडायचा आहे, म्हणजे तिला तिची या घरातली लायकी कळेल. मी हे मेसेज चुकून तुझ्या फोनमध्ये बघितले होते आणि ते माझ्या फोनवर पाठवून ठेवले होते. पण आज ऑफिसमधून घरी येताना घरात काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटलं होतं, म्हणून मी प्रिंट घेऊन आलो होतो. हे ऐकून माझ्या सासूचे हातपाय थरथर कापायला लागले. घरी आलेल्या सगळ्या लोकांची नजर माझ्यावर नाही तर माझ्या सासूवर टिकली होती. असं वाटत होतं की सगळ्यांच्या तोंडातला आवाज गायब झाला आहे. माझी सासू त्यांच्या नंदेकडे बघायला लागली, जणू त्यांच्याकडून आशा करत होती की त्या काहीतरी सांगून गोष्टी सांभाळून घेतील. पण यावेळी आत्या पण शांत बसल्या होत्या. तेवढ्यात मामाने हळू आवाजात विचारले, ताई, तू हे मेसेज पाठवले होतेस का? तशी माझी सासू म्हणाली, अरे तुम्ही पण काही या मुलांच्या बोलण्यात येत आहात. मी तर चेष्टेत लिहिले होते. पण त्यांच्या आवाजात पहिल्यासारखा आत्मविश्वास नव्हता. शुभम म्हणाले, आई, जर चेष्टा केली होतीस मग जेवण बनवायला का सुरुवात केली नाहीस? नीलमला एक फोन का केला नाहीस? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जशी ती घरात आली तू सगळ्यांच्या समोर तिला जेवण बनवण्याचा हुकूम का दिलास? या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर माझ्या सासूजवळ नव्हते. तेवढ्यात मावशी म्हणाल्या, शांता, खरं सांगू, तू तर फोन करून मला हे बोलली होतीस की सूनबाईला थोडं समजून सांगायचं आहे. तेव्हाच मला जरा विचित्र वाटलं होतं.
पण मी विचार केला की काहीतरी महत्त्वाची गोष्ट असेल. पण मला काय माहीत तू तुझ्या सुनेला सगळ्यांच्या समोर खाली बघायला लावण्याची तयारी करत आहेस. मी हे सगळं ऐकत होते. जणू माझ्या मनात साठलेलं दुःख हळूहळू बाहेर येत होतं. मला मागच्या 3 वर्षातल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवायला लागल्या. माझ्या नोकरीची कोणी प्रशंसा केली की माझी सासू लगेच म्हणायची, नोकरी केल्यामुळे घर चालत नाही. मी प्रत्येक वेळी हाच विचार केला की त्यांचा स्वभावच असा असेल. पण आज पहिल्यांदा मला समजले होते की त्या फक्त मला पारखत नव्हत्या, तर हळूहळू माझी इमेज खराब करत होत्या. मी मोठा श्वास घेतला आणि सगळ्यांच्या समोर म्हणाले, आई, जर तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या तर माझ्यासोबत बोलायचं होतं. मी कधीच तुमचं बोलणं टाळलं नाही. पण आज तुम्ही सगळ्या पाहुण्यांच्या समोर मला उभं केलं. मी या घरची सून आहे का कुठली अपराधी? सगळ्यांनी नजरा खाली घातल्या. यमुना त्या ज्या आत्तापर्यंत आईची साथ देत होत्या, त्या हळू आवाजात म्हणाल्या, नीलम, शुभम सांगत आहे ते खरंच जर सत्य असेल तर तुझ्यासोबत खूप चुकीचं झालं आहे. हे ऐकून माझी सासू भडकली. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, चुकीचं? मी काय चुकीचं केलं? सुनेला घरातले संस्कार शिकवणे चुकीचं आहे का? उद्या ती डोक्यावर बसेल तेव्हा तुम्ही लोकच बोलाल की मी तिला काहीच शिकवलं नाही. आत्तापर्यंत माझे सासरे शांत बसले होते. ते उठून मोठ्या आवाजात म्हणाले, शांता, मला एक गोष्ट खरी खरी सांग. तू सगळ्या पाहुण्यांना घरी बोलावलं होतंस? म्हणजे सोनबाईला सगळ्यांच्या समोर अपमान करता येईल? त्यांनी याचं काहीच उत्तर दिलं नाही. शुभमने माझा हात पकडला आणि हळू आवाजात पण स्पष्ट म्हणाले, आई, जर आज गपगुमान नीलम किचनमध्ये गेली असती तर तुझा विजय झाला असता. कारण तिला असं वाटलं असतं की चूक तिचीच आहे. पण आज चूक तिची नाही तर तुझी आहे. हे ऐकून माया रागात म्हणाली, दादा, तू प्रत्येक गोष्टीत वहिनीची साथ देणार का? शुभमने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, मी कुणाची बाजू घेत नाही तर सत्याची साथ देत आहे. आज जर हे सगळं तुझ्यासोबत झालं असतं तर मी तुझ्यासोबत पण उभा राहिलो असतो. तेवढ्यात दार वाजलं. मी विचारच करत होते की यावेळी घरी कोण आलं असेल. शुभमने जाऊन दार उघडले. समोर जेवणाची ऑर्डर घेऊन एक मुलगा उभा होता. तो हसून म्हणाला, सर, तुमची ऑर्डर. घरातले सगळे आश्चर्याने शुभमकडे बघायला लागले. शुभमने पार्सल टेबलवर ठेवले आणि म्हणाले, ऑफिसमधून येतानाच मला आईच्या बोलण्यावर थोडा संशय आला होता. म्हणून मी येतानाच हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन आलो होतो. मला असं वाटलं की माझा विचार चुकीचा निघाला तर हे जेवण उद्या खाता येईल. पण माझा संशय खरा निघाला. त्यामुळे कमीत कमी माझ्या बायकोला कोणाच्या समोर अपमानित होऊन किचनमध्ये तरी जायला लागणार नाही. आता मला समजले की शुभम वाटेत सारखा सारखा फोन का बघत होते. त्यांना अगोदरच या सगळ्याचा अंदाज आला होता. पण खरा झटका तर बाकी होता. कारण जेवण झाल्यानंतर शुभमने त्यांच्या बॅगमधून एक बंद पाकिट बाहेर काढून वडिलांच्या हातात दिले आणि म्हणाले, बाबा, हे उघडण्याअगोदर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की यापुढे या घरात सगळं पहिल्यासारखं राहणार नाही. बाबांनी थरथरत्या हातांनी पाकिट उघडलं आणि त्यात असलेला कागद वाचायला सुरुवात केली. तसा तसा त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलत गेला. त्यांनी हळू आवाजात विचारले, शुभम, हे सगळं काय आहे? शुभम शांत आवाजात म्हणाले, बाबा, ही आमच्या कंपनीकडून आम्हाला मिळालेल्या फ्लॅटची कॉपी आहे. मागच्या 2 महिन्यांपासून मी आणि नीलम शिफ्ट होण्याची तयारी करत होतो. पण मला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी आनंदात व्हाव्यात, भांडून नाही. पण आज जे काही झालं त्यावर मला समजलं आहे की मी अजून पण शांत बसलो तर तो माझ्या बायकोवर अन्याय असेल. माझा श्वास थांबला. मला या फ्लॅटबद्दल माहिती होतं, पण गोष्टी एवढं लवकर होतील याचा अंदाज नव्हता. माझी सासू घाबरून म्हणाली, म्हणजे शुभम, तू आम्हाला सोडून जाणार आहेस का? बायकोसाठी तुझ्या आईवडिलांना सोडणार आहेस का? शुभम त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाली, आई, मी घर सोडून निघालो नाही, तर मी अपमान सोडून निघालो आहे. घर तिथे असते जिथे माणसाला इज्जत, मान सन्मान मिळतो.
जिथे माझ्या बायकोचा सगळ्यांच्या समोर अपमान करण्याचा प्लॅन बनवला जाईल, त्याला मी घर बोलू शकत नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आज माझ्या नवऱ्याने सगळ्यांच्या समोर माझी बाजू घेतली होती. माझा अपमान होण्यापासून थांबवला होता. माझे सासरे माझ्या सासूकडे बघून म्हणाले, शांता, आज चूक सुनबाईची नाही तर आपली आहे. आपण कधी हे समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही की आपली सून घर पण सांभाळते आणि नोकरी पण करते. माझी सासू सोफ्यावर बसली. आज त्यांच्या चेहऱ्यावर रागाच्या ऐवजी पश्चाताप दिसत होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, नीलम, जर आज मी तुझे मन दुखावलं असेल तर मला माफ कर. मी काही क्षण त्यांच्याकडे बघितले आणि हळू आवाजात म्हणाले, आई, माफी शब्दांनी नाही तर वागण्यातून मिळते. मी या घराला कायम माझं घर मानत आले होते. फक्त त्या बदल्यात मला थोडा मानसन्मान आणि इज्जत हवी होती. माझं बोलणं ऐकून सासूचे डोळे भरून आले. त्या रात्री मला जाणीव झाली की या घरातले लोक सुनेचा नाही तर मुलीचा सन्मान करायला शिकले होते.